नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फ्युचर ऑफिसर या यूट्यूब चॅनलमध्ये मी संजय विघ्ने तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, आज आपण या घेतलेल्या यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपण खूप साऱ्या प्रश्नांचा उलगडा या ठिकाणी केला आहे. अर्थातच टायपिंगसाठी कट ऑफ किती लागेल, तुम्ही आत्तापर्यंत नक्कीच निराश झाला असताल किंवा टेन्शनमध्ये आला असताल, कारण बाजारात सांगितलेले खूप सारे कट ऑफ ऐकून नक्कीच तुमचीही भीतीने गाळण उडाली असेल. परंतु मित्रांनो, आजच्या या जे तुम्ही लाईव्ह ऐकणार आहात यामध्ये कट ऑफ, त्यानंतर शतमान पद्धती काय असते, टायपिंग ही घरी करावी की इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन करावी, टायपिंगच्या प्रॅक्टिसमध्ये आपला वेग कसा वाढावा, आदी आणि यापेक्षा खूप जास्त प्रश्नांचे उत्तरं आपण आजच्या या लाईव्हच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला आहे. खूप साऱ्या मित्रांनी यामध्ये लाईव्हमध्ये प्रश्नही विचारले आहेत. नक्कीच त्याचा तुम्हाला फायदा होईल. त्यामुळे कोठेही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. फायदा हा तुम्हाला निश्चित होईल. धन्यवाद. नमस्कार सर्वांना, गुड इव्हनिंग. पुढचे 1-2 मिनिट वाट पाहूयात, जॉईन होत आहेत बाकीजण. मग आपण सुरू करूयात. सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे कट ऑफ. त्या संदर्भात आज आपण बोलणार आहोत. आणि आज यातील प्रत्येक जणांनी बोलायचंय. मी पहिल्यापासून सांगत आलोय, मी काही तुमचा शिक्षक नाही, कुठले क्लास चालवत नाही. तुमच्यासारखाच एक अभ्यास करणार आहे, तुमच्यासारखाच यशासाठी झगडतोय, परीक्षेचा अभ्यास करतोय. आज आपण सर्वजण चर्चा करणार आहोत आणि आज या ठिकाणी मी सर्वांना अलाउड करणार आहे. प्रत्येकाने बोलायचंय. मला या ठिकाणी जे काही लिस्टमध्ये 85-86 जण जॉईन झालेत, अजून होत आहेत, त्या सर्वांनी बोलायचंय. पुढील 2 मिनिटांमध्ये आपण लगेच सुरू करतोय. ठीक आहे, चला. ज्यांना बोलायची इच्छा आहे असं म्हणण्यापेक्षा सगळ्यांनाच बोलायचंय, त्यासाठी हँड राईज करा. मी अलाउड करून ठेवतो तोपर्यंत. ओके. फक्त एक सूचना आहे सर्वांना, सूचना म्हणण्यापेक्षा विनंती आहे की जेव्हा एक जण बोलत असेल, इतरांनी ऐका. या ठिकाणी आपल्याला गुड लिस्नर पण बनायचंय. काय होतं, जेव्हा एकाच वेळी 2-3 जण बोलतात तेव्हा कुणाचाच आवाज व्यवस्थित येत नाही आणि त्यामुळे अडचण निर्माण होते. मग एक जण बोलत असताना बाकीच्यांनी ऐका. त्याचं बोलणं पूर्ण झाल्यानंतर परत पुढच्या विद्यार्थ्याला संधी दिली जाईल, सर्वांना बोलण्याची संधी दिली जाईल. एकदा सगळ्यांना अलाउड करतोय मी. जे आज कोणी लाईव्ह मध्ये बोलणार आहेत त्यांनी हँड रेज करा, म्हणजे सगळ्यांना अलाउड करता येईल. आज आपण सविस्तर बोलणार आहोत कट ऑफचं. परत कुठलेही प्रश्न कट ऑफचे राहणार नाहीत आणि तुम्हाला कुणाला विचारावे लागणार नाही. आणि युट्यूबच्या आतापर्यंत तुम्ही जी चाळणी केली ती चाळणी बंद होईल. हॅलो. ओके. सुरुवातीला मी 2-3 मिनिटं बोलेल. आजच्या लाईव्हची रूपरेषा सांगेल. त्यानंतर प्रत्येकाने आपलं मत मांडायचं या ठिकाणी. चला, बऱ्यापैकी जॉईन झालेत, सुरू करतोय आपण. अलाउड करतोय मी. आणि एक करा, ज्यावेळेस तुम्हाला बोलायचं नसेल ना, तर आपला जो साऊंड आहे तो म्यूट करून ठेवा. ठीक आहे, मी ज्यांना अलाउड केले त्यांचा काहींचा साऊंड चालू आहे, स्पीकर तो म्यूट करून ठेवा प्रवीण सर. म्हणजे काय होईल, बॅकग्राऊंडचे तुमचे आवाज येणार नाहीत आणि डिस्टर्बही होणार नाही. ओके. तर कट ऑफ किती लागेल, सगळीकडे चर्चा सुरू आहे. सुरुवातीला मी रूपरेषा सांगेल कट ऑफ संदर्भात. काय असतं मित्रांनो, आपले वरिष्ठ असतात बघा, प्रत्येक ठिकाणी आहेत, अभ्यासात पण असतात, सगळीकडे असतात. आणि माझा आलेला एक अनुभव, शक्यतो स्पर्धा परीक्षेत प्रत्येक जण एकमेकाला कॉम्पिटिटर समजतं, एकमेकांचा स्पर्धक समजतात. आता माझं जे बोलणं येतंय ना, ते कदाचित सर्वांचंच तो प्रॉब्लेम असेल, कारण जवळपास खूप सारे मेसेज मला व्हॉट्सअपला येत आहेत आणि सगळ्यांचा तोच प्रश्न आहे. काही जण म्हणतात की मित्र म्हणतो होणार नाही, नको करूस. म्हणजे असतात आपल्या आजूबाजूला, सर्वच असं असतात. मी 21च्या PSIच्या ग्राउंडला जाताना, म्हणजे 2 दिवस आधी जेव्हा मी मुंबईला ग्राउंडला जायला निघलो, त्या ग्राउंडला जायच्या दिवशी सुद्धा असं कोणी म्हणू शकतं का, विचार करा, की तुझं ग्राउंड निघणार नाही. म्हणजे सर्वांनाच तो प्रॉब्लेम आहे. म्हणजे आता आज ह्याच परीक्षेत सांगायचं झालं, गट क मुख्य परीक्षेचं, तर ठीक आहे ना, कधी कधी आता मार्क्स कमी सुद्धा येऊ शकतात.
परंतु कुणालाही अपेक्षित नव्हतं. आता बरेच टेलिग्रामवर मला एक आता मेसेज सुद्धा आला, की असं शक्य नाही, पूर्व परीक्षेचं 19 लागलं, मग काय मेन्सचं पण तसंच लागेल का? असं म्हणूनच आपली मेन्स सुद्धा गंडवली गेली. मी आता बोललोय थोड्या वेळापूर्वी चॅनलवर. तर हे बघा ना, आता 19चे 30 मध्ये ज्यांचा स्कोर होता, कुणी सांगण्याची हिंमत केली नाही, की 30च्या आतमध्ये मेरिट लागेल. कट ऑफ लागले 19, तोपर्यंत आपण सगळेजण शांत होतो आणि मग पुढच्या महिन्याभरात सगळ्यांची धावपळ झाली. मराठी, इंग्लिश हे विषय कव्हर झाले नाही. त्यामुळे काय झालं, निश्चितच त्यांना मार्क कमी आले. म्हणजे सांगायचंय काय, पूर्वपरीक्षेत तुमच्यावर जो अन्याय झालाय, म्हणजे सगळ्याकडूनच म्हणेल मी, की कट ऑफ तुम्हाला व्यवस्थित तुमच्यापर्यंत जर पोहोचवला असता, की 19 कट ऑफ लागणार आहे किंवा 20 पर्यंत लागेल, तर कदाचित सर्वांना आज जे तुमचे मुख्य परीक्षेचे मार्क आहेत, त्यापेक्षा खूप जास्त मार्क तुम्हाला मुख्य परीक्षेत अजून जास्त मिळवता आले असते. बरं झालं काय आपलं, पूर्वपरीक्षेतही आपण मेन्सकडे दुर्लक्ष केलं, कारण आपल्याला कधीही वाटलं नाही की आपण कट ऑफ मध्ये बसू. त्यामुळे मुख्य परीक्षेचा अभ्यास केला नाही. आता ठीक आहे, मुख्य परीक्षेला तुमचा स्कोर आलाय, तर परतही तुम्ही जर गाफील राहिलात, की टायपिंग करू की नको, करू की नको, म्हणजे तुमची टायपिंगही जाणार. म्हणजे एक तर तुमची पूर्वपरीक्षा तुम्ही पास होताल की नाही, या गोंधळामुळे तुमची मुख्य परीक्षा उडाली, म्हणजे कमी मार्क आले, आणि त्या आलेल्या मार्कमध्ये सुद्धा तुमचे होण्याचे चान्स असून तुम्ही अजूनही जर गाफील राहिलात, तर तुमची हातातली टायपिंग सुद्धा निघून जाईल. आणि मित्रांनो, टायपिंग ही अशी गोष्ट आहे, स्वतः मी टायपिंग केली, कव्हर होत नाही मित्रांनो. 2-2, 3-3 महिने सुद्धा तुम्ही प्रॅक्टिस केली ना, लवकर कव्हर होत नाही. त्यासाठी तुम्हाला डेली 4 ते 5 तास प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. माझं एक उदाहरण सांगेल, माझ्याच लायब्ररीतले माझे मित्र आहेत आकाश नेटके सर म्हणून, मी यापूर्वी त्यांचा उल्लेख केलाय. मी आणि शिंदे सर, कालच मी पोस्ट टाकली होती टेलिग्रामला, युवराज शिंदे सर म्हणून, 2022 मध्ये ते क्लर्क झाले, त्यांचे अभिनंदन. आम्ही सोबत 21 ला होतो टायपिंगला दोघेही, आणि दोनदा टायपिंग झाली होती. आम्ही जेव्हा सांगायचो होतो आकाशला, की हे तुम्हाला फक्त मी का सांगतोय, की तुम्हाला एक खोली लक्षात यावी, की आपल्याला टायपिंग किती वेळ करायची आहे. तर जेव्हा शिंदे सर आम्ही सांगायचो होतो, आकाश तू किती टायपिंग केली, तो आकाश सर विचारायचे की तुम्ही किती केली, तेव्हा सरांनी मी सांगायचो होतो आज आम्ही 7 पॅसेज मारले, 6 पॅसेज मारले. परंतु मित्रांनो, तुमचा विश्वास बसणार नाही, आकाश निटके सर दिवसभरात 30-30, 35-35 पॅसेज मारायचे. कधी कधी त्यांची संख्या 40 पॅसेज पर्यंत जायची, आणि 144 मार्क होते. त्यामुळे फिक्स आपण लागणारे माहित होतं. आता त्यांची एक 14 काहीतरी रँकिंग सुद्धा आहे 22च्या रिझल्टमध्ये टॅक्सला. तर त्यांचं शेड्यूल असं होतं, सकाळी टायपिंगला जसे अभ्यासाला जातात ना आपण लायब्ररीला, एक मोकळा हॉल होता आणि त्यामध्ये दिवसभर टायपिंग करायचे. आणि जिथे आम्हाला 8 ते 9 मिनिटं लागायचे, त्या ठिकाणी आकाश सरांचा पॅसेज हा 5-5.5 मिनिटात कव्हर व्हायचा. म्हणजे तुम्ही विचार करा की त्यांनी प्रॅक्टिस कोणत्या लेवलची केली असेल. तसंच आपल्याला आता सुद्धा येणाऱ्या गट मुख्य परीक्षेसाठी आपल्याला सर्वांना टायपिंग करायची. आजचा कट ऑफ तर मी सांगेलच, परंतु कट ऑफ सोप्या भाषेत जर सांगायचं झाला, तर सर्वांनी टायपिंग करा. हेच जर तुम्हाला आधी कळलं असतं, की सगळ्यांनी मुख्य परीक्षेचा अभ्यास करा, तर आज तुमचा जो काही स्कोर थोडाफार कमी आलाय, तो आला नसता. आणि अजूनही तुम्ही जर गाफील राहिला टायपिंगच्या संदर्भात, तर नक्कीच मित्रांनो, जी वेळ आहे ती हातातून निघून गेलेली असेल. म्हणजे होईल काय, म्हणजे आयुष्यभर खंत राहील सगळ्यांनाच, यार जागा तर 7,000 होत्या, परंतु फक्त चुकीची माहिती मिळाल्यामुळं, चुकीचे कट ऑफ कळल्यामुळं आपण धड मुख्य परीक्षा केली नाही, टायपिंगचं सुद्धा व्यवस्थित केलं नाही, आणि समोर आलेली पोस्ट निघून गेली. आज जेव्हा 21च्या वेटिंग लिस्टला होतं, तेव्हा मी पाहतो की माझ्यापेक्षा कमी मार्क असणाऱ्या मुलांचं सुद्धा फायनलला काम झालं. त्याचं रिझन काय, तर मी सुद्धा, म्हणजे मलाही कोणी म्हटलं नव्हतं तेव्हा की 119 मार्कावर माझं होईल. तेव्हा कट ऑफ सांगायचे इतकं कमी लागत नाही, 140 कडे जाईल, 135 कडे जाईल. आणि त्याचा परिणाम काय झाला मित्रांनो, की मी टायपिंगची प्रॅक्टिस तेवढीशी व्यवस्थित केली नाही. आणि एक स्वतः जे भोगलंय ना मी टायपिंगच्या संदर्भात, ती कळकळ आहे मित्रांनो. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे, की सगळ्यांनी टायपिंगची प्रॅक्टिस करा. तुमचा काही स्कोर असू द्या, ते आपण शेवटी सांगूच. पण आता एक विनंती करेल, आता मी सांगितलंयच एक अनुभव माझा, तर आता प्रत्येकाला तुम्हाला मी बोलण्यासाठी अलाउड केलंय. या ठिकाणी सगळ्यांनी ना फक्त सुरुवातीला आपले स्कोर सांगायचे आणि लगेच म्यूट करायचे. ठीक आहे, एकेकाने आपला स्कोर सांगा, म्हणजे आपल्याला एक अंदाज येऊन जाईल. अलाउड करतोय. 170. ओके 182. ओके 170. ओके 170. ओके सर, अलाउड करतोय मी काही जणांना. स्कोर सांगत सर. 120 DTA. ओके. आणि हे स्कोर आहेत ना 400 पैकी सांगा, म्हणजे अंदाज येईल. 400 पैकी सांगा सर्वांनी. 120 220. BJNT.
ओके. 170.50 सर. सर ओके सर. 187 एसटी प्रवर्ग. ओके. फक्त आपला स्कोर सांगितल्यानंतर लगेच आपला साऊंड म्यूट करून ठेवा, म्हणजे बाकीच्यांना स्कोर सांगता येतील. 155. पुढच्या 2-3 मिनिटात स्कोर सांगा, परत आपण त्यावर बोलूयात. 155 सर. ओके. 220. ओके. हॅलो सर. फक्त स्कोर सांगून झाल्यानंतर म्यूट करून ठेवा तुमचा साऊंड. थोडासा, कारण एकाच वेळी आपल्याला नियोजन जमणार नाही, थोडासा गोंधळ होईल, काही अडचण नाही. परंतु बोलून झाल्यावर लगेच साऊंड म्यूट करून ठेवा आपला स्कोर सांगून झाल्यावर. सर एक हँडिकॅप 174. ओके सर. ओके. 174. ओके. 146. ओके. सगळ्यांनी म्यूट करून ठेवा सांगून झाल्यानंतर. ओबीसी 150. ओके. ओके सर. ओके. 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 4. किती म्हटले सर? ओके मॅडम. ओके. बोलून झाल्यानंतर कृपया म्यूट करून ठेवा सगळ्यांनी. बोलून झाल्यानंतर साऊंड म्यूट करून ठेवा. 210 सर. ओके. 190. ओके. 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 सगळेजण 400 पैकी सांगतायत. 400 पैकी सांगा सर्वजण. मी बऱ्यापैकी मुद्दाम त्यामुळे सगळ्यांना अलाउड केलंय. फक्त बोलून झाल्यानंतर आपला साऊंड म्यूट करून ठेवा. 190. ओके मॅडम. ओके. सर 103 एनटीबी पीएस मध्ये. ओके. 254. 185. ओके. 194 घेतला सर. ओके. येस येस येस. ठीक आहे. ठीक आहे. ओके. सर ओपन मेल 150. ओके. ओबीसी फिमेल 150. ओके. फिमेल 190. ओके. ओबीसी 222. ओके. ठीक आहे. राहिले अजून कोणी सांगायचं? फिमेल 210. ओके. ओके. सर्वांना अलाउड करतोय मी. सर्वांनी एकदा स्कोर सांगा. 2 मिनिटं जातील आपले, परंतु त्याचं कारणही सांगेल मी तुम्हाला नंतर. स्कोर सांगा. ओबीसी 132. मेल ओबीसी 132. ओके. पर्सनल मेसेज टाकला होता सर. ठीक आहे. आता ज्यांना सांगता आले नसतील त्यांनी मेसेज करा नंतर, काही अडचण नाही. आता बऱ्यापैकी आपल्याला एक स्कोर, म्हणजे एक अंदाज कळलाय की कसे स्कोर आहेत तुम्हाला सर्वांना. हा ठीक आहे. बोला. 185. ओके. 132. अलाउड करतो सर्वांना. ठीक आहे. ज्यांचं बोलून झालंय कृपया त्यांनी म्यूट करून ठेवा. ओबीसी 190. ओके. ईडब्ल्यूएस 210. ओके सर. म्यूट करून ठेवा लगेच. ईडब्ल्यूएस स्कोर सांगितल्यानंतर लगेच. ओके ओके. स्कोर सांगितल्यानंतर लगेच म्यूट करून ठेवा. बऱ्यापैकी सर्व जणांना अलाउड केलंय मी. सर ओबीसी 206. ओके ओके. म्यूट करून ठेवा लगेच. हॅलो. ओके. 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 144. ओके. कृपया म्यूट करून ठेवा सर लगेच. तुमचं बोलून झालं लगेच. ओके 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 ओके. ठीक आहे. समजले स्कोर बऱ्यापैकी सर्वांचे.
हॅलो सर. ओके, ठीक आहे. ठीक आहे, आता ऐका एकदा सर्वजण. ओके ओके, बरं ठीक आहे. आता सर्वांचे स्कोअर ऐकून झालेत माझे. ठीक आहे, आता तुम्ही ऐका अशी अपेक्षा करतो. एकदा ऐका सर्व, परत एकदा बोलूयात आपण सर्व. एकदा ऐका फक्त सर्व. 60. ओके ओके ओके, ठीक. बरं, आता सगळ्यांनी ऑब्झर्व केलं असेल, यात आहे का कुणाचा असा 294, 300 असा स्कोअर? म्हणजे बघा, एक असं नाही की एक हायेस्ट स्कोअर असतो बघा, की आता यात बरेच जणांचं एक सांगतो मी, तुमचं स्वतःच एक कट ऑफ आणि तुम्ही टायपिंग सुरुवात न करण्याचं एक रिझन सांगतो, की बऱ्याच जणाला वाटतं की 100 क्रॉस करल, 3 आकडे क्रॉस करल, 100 क्रॉस करल, सगळ्यांच्या मनात ते दागदुगी. आणि आज टेलिग्राम लाईव्ह तुम्ही जॉईन केलंय म्हणजे तुम्ही अजूनही म्हणजे कन्फर्म नाही आहेत टायपिंग करावी की नाही करावी, बरोबर? यासाठी एक सांगेल, ज्यांचे 60 प्रश्न बरोबर आहेत, ऐकून घ्या परत एकदा. 200 पैकी ज्यांचे 60 प्रश्न बरोबर आहेत, म्हणजे ज्याला 400 पैकी 120 मार्क आहेत, त्या प्रत्येक जणांनी टायपिंग चालू करायचे. का सांगतो त्याचं रिझन सांगतो याच्या मागे. एक साधा विचार करा, आपल्याला 21,000 म्हणजे तंतोतंत 21,000च मुलं घेत नाहीत, 3 पट घेतात, म्हणजे ते संख्या वाढत जाते पुढे. एक 22-23 हजार मुलं टायपिंगला असणार आहेत. ठीक आहे, बरं, मग आता सगळ्यात तुमचा अजून एक प्रश्न असतो याच्यासोबतच. जेव्हा कट ऑफ कमी सांगितलं जातं किंवा मी जे कट ऑफ सांगितलंय, मग सर आमचं फायनल लिस्टला होईल का? बरोबर, सगळ्यांचं म्हणणं असतं की मग आमचं फायनल लिस्टला होईल का? तर एक लांबचे नाही, पण 21 आणि 22 दोन्ही टायपिंगला क्वालिफाय होण्यासाठीचे कट ऑफ आणि टायपिंग नंतर जेव्हा रिकमेंडेशन लिस्ट आली त्यावेळेसचा कट ऑफ, यामध्ये किती अंतर आहे ते एकदा स्वतः पहा. त्यामध्ये 1 ते 1.5 मार्काचं अंतर आहे जास्तीत जास्त. ठीक आहे, म्हणजे यातनं सांगायचंय काय बरं मला, की जितके मुलं टायपिंगला घेतात ते सर्वच क्वालिफाय होत नाहीत. काय होतं, जे सगळे टायपिंगला बसतात ना ते सगळेच क्वालिफाय होत नाहीत. त्याचं रिझन काय आहे, तर टायपिंग एक वेळेस तुमचा अभ्यास परवडला, पण टायपिंग तितकी सोपी नाही. या ठिकाणी मी कुणालाही घाबरत नाही, फक्त तुम्हाला यातनं अलर्ट करतोय की टायपिंगची प्रॅक्टिस तुम्हाला जोरात करायची. बघा, आता जवळपास 22-23 हजार मुलं घ्यायचे आहेत, 94,000 मुलं क्वालिफाय झाले ते मेन्सला. त्यातल्या काहीतरी मला वाटतं 74 की 75 हजार मुलांनी मेन्स दिली, राईट? मग विचार करा, 3 मेन्स दिलेल्या पैकी 3 जणांनी मेन्स दिली, त्यातल्या एक होणारच आहे टायपिंगला सिलेक्ट, बरोबर? आणि या अगोदर कसं होतं, समजा माझ्याच वेळेस जर म्हणायचं झालं तर 3,000 मुलं घेतले. आता ह्यावेळेस 500 जागा होती, त्यावेळेस समजा 1,600 मुलं घेतली. हा आकडा आधी कमी होता मित्रांनो, 3,000, 1,600, 1,600 मुलांनंतर त्यातले टायपिंग फक्त काहीतरी 600 मुलं क्वालिफाय झाले, म्हणजे फक्त 40% मुलं क्वालिफाय झाले म्हणायचं टायपिंगला. आणि आमच्या वेळेस पण तसं होतं, 3,000 मुलांची जेव्हा टायपिंग घेतली, त्या 3,000 जितके त्यांना पाहिजे तितके सुद्धा मुलं मिळले नाही, बरोबर आहे की नाही? मग आता सुद्धा तेच होणार आहे. आता 24,000 मुलं जेव्हा घ्यायचे, कृपया ज्यांना बोलून झाले ना त्यांनी एकदा म्यूट करून ठेवा, म्हणजे आवाज मिक्स होणार नाही. परत मी अनम्यूट करेल तुम्हाला बोलायच्या वेळेस. ठीक आहे, तर सांगायचा काय उद्देश आहे, 25,000 मुलं जर टायपिंगला घ्यायचे तर मेन्स दिलेल्यापैकी एक मुलगा घ्यायचा आहे, बरोबर आहे की नाही? 3 मधला एक जण घ्यायचा आहे. बरं, आता तुम्हाला भीती असते की मग सर सांगताय 60, मला ठीक आहे 60 मार्क आहेत, मग मी इतकी टायपिंग करणार, नंतर मग झालं नाही तर फायनल लिस्टला. तुम्ही टायपिंग करताय, तुम्ही जर प्रामाणिक टायपिंग केली तरच तुम्ही क्वालिफाय होणार आहेत. मग तुम्हाला ते 100 मार्क असू द्यात किंवा 110 मार्क असू द्यात किंवा 147 असू द्यात, 147 मार्कवाल्याची जर टायपिंग निघली नाही आणि त्या ठिकाणी 60 मार्कवाल्याची टायपिंग निघली, तर आयोग असं नाही म्हणणार की त्याला 147 मार्क आहेत, जरी तो टायपिंग डिस्क्वालिफाय झाला तरी त्याला घ्या आणि 60 वाल्याला घ्यायचं नाही. लक्षात आहे का सांगायचा काय मुद्दा आहे? तुम्ही टायपिंग क्वालिफाय होणं हे खूप महत्वाचं आहे. एक तर आपण बघा 2 टप्पे ऑलरेडी चुकलो. पहिला टप्पा म्हणजे आपण मुख्य परीक्षेचा अभ्यास केला नाही. का? तर आपल्याला कधी वाटलंच नाही आपण मेन्सला बसू. आपले मार्क कुठेतरी 30-32 असे होते आणि कट ऑफ सांगायचे 38 लागेल, 35 लागेल, त्यामुळे आपण तिथे मुख्य परीक्षेचा अभ्यास केला नाही. आणि आताही आपण काय करतोय, होईल की नाही म्हणून टायपिंग करत नाहीत. म्हणजे होतंय काय मित्रांनो, 7,000 हे अतिशय तुमचं म्हणजे स्पर्धा परीक्षेला दारिद्र्य संपवणारी ऍड आहे, बरोबर आहे की नाही? आणि त्यातही जर तुम्ही टायपिंग केली नाही तर मग मात्र कुणीच रोखू शकत नाही तुम्हाला अपयशापासून, असं सांगायचं मला. त्यामुळे प्रत्येकाने टायपिंग करा. आणि 24,000 म्हणजे मित्रांनो हा छोटा आकडा नाही, त्यामुळं कट ऑफ हे खूप कमी लागणार आहे. आज बऱ्याच ठिकाणी तुम्ही पाहताय, कुणी 70 सांगताय, कुणी 75 सांगताय, कुणी 80 सांगताय, कुणी 85 सांगताय. एक साधा विचार करा,
त्यांनी 85 कट ऑफ समजा सांगितलं आणि तुम्हाला मार्क आहेत 75. ठीक आहे, मग तुम्ही आतापर्यंत टायपिंग सोडून दिली, कारण कन्फर्म सोडून जातो, कारण आपण यांना विश्वास पटकन ठेवून जातो. आता माझ्या बोलण्यात आणि त्यांच्या बोलण्यात फरक काय असणार आहे हे तुम्हाला मी थोडक्यात समजून सांगतोय. 85 कट ऑफ समजा एका जणाने सांगितलं आणि तुम्हाला मार्क आहेत 80, सॉरी 75 मार्क आहेत. तुम्ही म्हटले त्याला 10 मार्काच्या फरकाने सांगितलंय. सॉरी, हे आता काय होतंय, थोडं कन्फ्युजन होतंय. 200 पैकी सांगतोय मी, बरं का. 400 पैकी आपण 120 सांगतोय, बरोबर. त्यामुळे आता प्रश्नांच्या स्वरूपात सांगतोय मी, थोडंसं ते कन्फ्युज होऊ देऊ नका. जे सांगतोय ना 75 85 हे प्रश्नांच्या बाबतीत सांगतोय, म्हणजे 200 पैकी सांगतोय, ते समजून घ्या. आता तो म्हणताल की आहे 400 तर मग सर का सारखे कन्फ्युज होत आहेत. मी जे काही 5-6 वर्ष अभ्यास केलाय त्यात काय मी 200 असंच होतं ना, ते आता 400 झालंय मागच्या वर्षीपासून, त्यामुळे थोडं बोलण्यात कन्फ्युजन होतं. त्यामुळे तेवढंसं फक्त एकदा समजून घ्या. नाही तर मग मी 60 सांगतोय म्हणजे तुमचे 30 प्रश्न का, तर असं अजिबात नाही. मी 60 प्रश्न सांगतोय म्हणजे 120. आणि जेव्हा बाकी ठिकाणी 85 प्रश्नांचं कट ऑफ सांगतात, म्हणजे 85 2 170, म्हणजे 170 कट ऑफ सांगतायत. 170 कट ऑफ त्या ठिकाणी तुम्हाला 150 मार्क असतील 400 पैकी, तर मग तुम्ही काय करणार, टायपिंग सोडून देणार आज. बरं, उद्या जर कट ऑफ जर 75 पेक्षा कमी लागलं 70 आणि तुम्ही टायपिंगही केलेली नसाल, तुम्ही निवांत बसलेले असाल, तर तुम्हाला तो भेटणार आहे का कट ऑफ सांगणारा? बरं, मी आज तुम्हाला 60 कट ऑफ सांगितलं आणि तुम्ही बसलात टायपिंगला, तुम्ही टायपिंग क्वालिफाय झालात आणि फायनल लिस्टला तुमचं नाव आलं. आनंद आहे की नाही? तुम्हाला आनंद आहे, मला आनंद आहे. पण समजा मी जर आज 80 कट ऑफ सांगितलं आणि तुमची टायपिंग जर झाली नाही, तर मग तुम्ही कोणाकडे जाणार आहेत? म्हणजे एकतर आपण मेन्सलाही हुकलो, टायपिंगलाही हुकलो आणि फायनल लिस्टलाही हुकलो. बरं, काय फरक पडणार आहे बरं समजा तुम्ही उद्यापासून टायपिंग सुरू केली? एक लक्षात घ्या, इथून पुढे येणाऱ्या क्लर्कच्या ज्या जागा आहेत मित्रांनो, अगोदर कसं होतं, 1000 जागा, 500 जागा, 400 जागा. आता असं राहणार आहे का? तर कदापित नाही. का बरं? कारण ज्या परीक्षा आहेत क्लरिकलच्या त्या सगळ्या आता एमपीसी कडे आल्यात, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. एमपीसी कडे आल्यात म्हणजे आता प्रत्येक जिल्ह्यात तेवढ्या जागा निघणारच आहेत दरवर्षी. ठीक आहे, आता 7000च्या जागा आहेत, त्या 7000 जागा बरं एमपीसीतून भरतात म्हणून आपल्याला माहित झालं. एका जागा आधी भरत नव्हत्या का? त्या झेडपी मधनं जागा भरल्या जायच्या, क्लरिकलच्या जागा अगोदर त्या जिल्ह्यामध्ये भरल्या जायच्या. पण आता हा आकडा का मोठा दिसतोय? कारण तो एमपीसीच्या अंतर्गत आलाय, त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात या जागा दरवर्षी भरायच्या आहेत. त्यामुळे इथून पुढच्या सुद्धा या अशा 3000 4000 5000 पर्यंत तुम्हाला पाहायला मिळतील. यात आश्चर्यचकित होण्यासारखं काही सुद्धा नाही, कारण तेवढं मनुष्यबळ गरजेचं आहे. मग तुम्ही आज टायपिंग करून ठेवली तर तुम्हाला ते सोपंच जाणार आहे, हा सांगण्याचा उद्देश. आणि तुमच्याकडे स्किल येत आहे, काही फरक पडत नाही. बरं, तुम्ही जेव्हा अभ्यास करताय, समजा तुम्ही लायब्ररीला 12-14 तास अभ्यास करताय, त्यातले 2 तास सकाळचे काढले आणि रात्रीचे 2 तास काढले, 4 तासांनी असं काही वेगळं पडणार नाही. ते 4 तास जे तुम्ही समजा आपला त्यात टाइमपास होत असेल, कुणी इंस्टा पाहत असेल, कुणी युट्यूब पाहत असेल, कुणी क्रिकेट खेळत असेल, ठीक आहे ना, आपण 2 महिने त्या गोष्टीचा त्याग करू आणि एक आपण आहे ना तेवढं देऊ. आता ते 2 तास सकाळचे आणि 2 तास रात्रीचे, 4 तास टायपिंग केल्यामुळं काही फरक पडणार नाही. तुमचा जो करमणुकीचा वेळ आहे दुसरा, सोशल मीडियावरती असेल, टीव्ही पाहणं असेल, मूव्हीज पाहणं असेल, वेब सिरीज पाहणं असेल, क्रिकेट खेळणं असेल किंवा शेतीतले काही काम करणं तुमचा वेळ जात असेल, तर ते सगळं थांबवा 2 महिने आणि प्रॅक्टिस करा. आणि एक मित्रांनो, कट ऑफ हा खूप खाली लागणार आहे. जोक नाही 24,000 मुलं घेणं. आज कुणी सांगत असेल तुम्हाला 100, बरं यात काय माहितीये का, यात वाद मानण्यापेक्षा सांगतो तुम्हाला सध्या काय चाललंय, की जे प्रस्थापित लोक आहेत ना एमपीसीतले, म्हणजे जे माझ्यासारखे 5-5 6-6 7-7 वर्ष अभ्यास करतात, यांच्या डोक्यात ते जुने कट ऑफ बसलेत. कोणते जुने? 118 वाले, 120 वाले, म्हणजे 240 झालं ते दुप्पट. ते कट ऑफ यांच्या डोक्यात, म्हणजे काय, यांचा ब्रेन वॉश झालाय त्या कट ऑफनी. त्यामुळे कुणाची हिंमत झाली नाही 19 कट ऑफ सांगायची. आणि आज म्हणतील की मग आता मी असं नाही म्हणणार की तेव्हा 19 लागला, हा 100चे 19% लागला, बरोबर. 100 मार्काच्या 19% कट ऑफ लागला. मग मी तुम्हाला आज असं नाही म्हणणार की डायरेक्ट मग आपला 60चा जो मी 120 प्रश्नासाठी म्हणजे 60 प्रश्नासाठी जे सांगितलंय ते मी तुम्हाला म्हणणार नाही, जे 40 बरोबर आहेत त्याने सुद्धा टायपिंग करा. नाही, मी ते इतकं खाली नाही आणणार की 20% मी आणणार नाही, परंतु 30-35% तर कन्फर्म लागू शकतो. त्यामुळे 60च्या वर. आणि आता इथून पुढे ठीक आहे म्हणायचं, आपले 2-2 तास समजा नाही बसले तुम्ही फायनल, तर समजा आपले 2-2 तास आहे ना आपण एका चांगल्या कामाला वापरलेत, आपण टायपिंग शिकलोय, टायपिंग स्किल हे कुठेही व्हायला जात नाही. पण आता माझं स्वतःचं उदाहरण सांगायचं झालं, माझी तेव्हा टायपिंग व्हायला गेली, परंतु आज मी तुमच्यासाठी नोट्स बनवू शकतोय, क्वेश्चन पेपर सेट करू शकतोय. तसंच तुम्हाला ते उपयोग येणार आहे. तुम्ही स्वतःच्या हँडरायटिंग मध्ये नोट लिहिता, ते शॉर्ट नोट्स टाईप करून ठेवू शकता, काही करू शकता. ते स्किल अजिबात व्हायला जाणार नाही. त्यामुळे कुठे आता चाचपणी करत बसू नका की इथं 70 सांगितलंय सर, तिथं 75 सांगितलंय, कुणी 85 सांगताय. काही महाभाग आहेत 3 आकडे खेळ खेळतात की 100च्या आत लागणार नाही. कुणाच्याही फांद्यात पडू नका, कुणाच्याही नादी लागू नका. आपली ही दिशाभूल झाली प्रिलिमच्या बाबतीत. आज प्रत्येकाला खंत आहे, ज्याला अचानक कळलं ना आपण मेन्सला बसलो, त्या प्रत्येकाला खंत आहे. त्यामुळे काय करा, प्रत्येकाने
टायपिंगची प्रॅक्टिस करा. आता तुमचे जे काही प्रश्न असतील, आता मी एक तर रूपरेषा सांगितली. आता यात आता नंतर कॅटेगरी वाईज मी शक्यतो कट ऑफ सांगणार नाही. ओपनचा कट ऑफ जर मी 60 सांगतोय म्हणजे 120 मार्क, 400 पैकी 120 आणि आपले 60 प्रश्न, बरोबर. तर तुम्ही समजून जा, त्याच्या खालीच कॅटेगरी जाता. तुम्ही करताय अभ्यास इतक्या दिवस, कॅटेगरीचं मेरिट त्यापेक्षा कमीच लागतं. मग समजा एनटीडी असेल, कोणी 55 असेल तर त्यांनी सुरुवात करा, 58 सुरुवात करा, 57 सुरुवात करा, टायपिंगला सुरुवात करा, एवढंच सांगेल. आता काही तुमचे प्रश्न असतील तर फक्त एकाने विचारा आणि प्रश्न विचारून झाल्यावर लगेच म्यूट करा. म्हणजे काय होईल, तुमचं बोलून झाल्यानंतर तुमचा बॅकग्राऊंडचा आवाज येणार नाही. अलाउड करतो. हॅलो, माझा आवाज येतो का? हॅलो हॅलो सर. हा, बोला एक जण बोला. सर मला 132 मार्क आहेत सर, 400 पैकी. ओके. आज दुपारपर्यंत सर मी इंग्लिश 50 8.5 मिनिटामध्ये मारत होतो सर. ओबीसी मेल हम्म. कॅन्डिडेट आहे मी. तर माझं होईल का सर? म्हणजे बसेल का मी स्किल टेस्ट साठी? माझी टायपिंग तर ऑलरेडी झालेलं आहे, माझ्यापाशी ऐका ना काढून आता. घेतलेलं नाही. तुम्हाला मी 132 स्वतः मार्क आहेत, टायपिंग बरोबर. काढलेलं आहे सर. मी ओके, स्वतः करून 132. टायपिंग काढलेलं आहे. ओके 132 मार्क आहेत तुम्हाला, बरोबर. हा, ओबीसी मेल सर, 132 मार्क आहेत. हा, ओके. 65 प्रश्न बरोबर आहेत. आणि कॅटेगरी कोणती सांगितली? ओबीसी मेल आहे सर. ठीक आहे, तुम्ही 66.25 आहे सर. ठीक आहे ना, ठीक आहे. तुम्ही 66.25 क्वेश्चन आहेत सर. बिंदास सर टायपिंग सुरू करा. कुणाचंही ऐकू नका, काही ऐकू नका. बिंदास टायपिंग टायपिंग चालू करा. आहे सर. माझा कोर्टाचा फॉर्म भरलेला आहे मी सर. त्यामुळे टायपिंग दोन्ही पण मारतोय, मराठी इंग्लिश पण मारतोय. पण मी इकडे एमपीसी साठी इंग्लिश दिलेली आहे सर. 8.5 मिनिटामध्ये इंग्लिश 50 मारतोय सर मी. चालेल ना, खूप छान मस्त करताय. प्रॅक्टिस चालू ठेवा आणि यानंतर कट ऑफची पुन्हा चर्चा करू नका. काय होत नाही, आपले 2-2 तास गेले टायपिंगला, ते आपल्याला पुढे उपयोगीच येणार आहे. परंतु जर टायपिंग केली नाही तर मग होईल का सर? एक अंदाज. होते सर. प्रॅक्टिस ऐका, तेच सांगतोय मी. प्रॅक्टिस तुम्हाला जास्त करायची, 4 तास हो सर. 5 तास जितकं शिका. त्यासाठीच मी सुरुवातीला माझ्या मित्राचं उदाहरण सांगितलं होतं. तो 8 तास टायपिंग करायचा. तेच. टायपिंग आहे सर, टायपिंग रेग्युलर करतोय. किती कोण पण काय म्हणलं तरी टायपिंग रेग्युलर करत करा आलेलो आहे सर. आज एक स्किल शिकतोय ना आपण. बरं, आपण काही वायाला जाणारी गोष्ट नाही. ठीक आहे ना, आपण टायपिंग शिकतोय, ती काही वायाला जाणारी गोष्ट आहे का? ठीक आहे ना, एक स्किल राहील आयुष्यभर स्वतःकडे, करून ठेवा. पण बसलात ठीक आणि मग टायपिंग नसली तर मग काय करणार? आहे. अशी अडचण आहे. आणि एक सांगतो, जे जास्त मार्कवाले आहेत ना, जास्त मार्कवाले ते हवेतच असतात शेवटपर्यंत. ते टायपिंगची प्रॅक्टिस व्यवस्थित करत नाही. आणि त्यामुळे ना कमी मार्कवाले लागून जातात आणि जास्त मार्कवाले ते हवेतच राहतात. त्यामुळे आपण तिथं चान्स मारून घ्यायचा आहे. प्रॅक्टिस करा चांगली. ठीक आहे सर. थँक्यू सर. ओके. सर सध्या टायपिंगला आहे ना सर, एक 3-4 हा, थोडा आवाज ब्रेक होतोय. सर 132 मार्क आहेत. सर भूकंपस पकडू सर, दोन्ही डॉक्युमेंट आहेत सर. काय म्हटले? भूकंपस आणि पकडबस सर, दोन्ही डॉक्युमेंट आहेत. हा. ठीक आहे ना, मग मला वाटतं माझ्या बहिणीचं भूकंपग्रस्त आणि प्रकल्पग्रस्त सर्टिफिकेट ज्यांच्याकडे आहेत त्यांना मला वाटतं टायपिंगची गरज नाही, राईट? हा सर. हा, तरी पण तुम्ही प्रॅक्टिस सुरू ठेवा. हॅलो सर. थोडी प्रॅक्टिस सुरू ठेवा. टायपिंग एक्झाम कधी पण सर, टायपिंग एक्झाम एक तर म्हणजे फेब्रुवारीमध्ये जर चान्स नाही, फेब्रुवारीमध्ये चान्स नाही, मार्च एप्रिल मध्ये होईल असं मला वाटतं. एप्रिलमध्ये, कारण मे मध्ये नाही होणार, मग जून मध्ये जाईल. परंतु आपली टायपिंग ही मार्च मध्ये लास्ट वीक किंवा एप्रिलचा फर्स्ट वीक या हिशोबाने आपल्याला टायपिंग करायची. पुढे गेलं तर चांगलंच आहे. पण तेव्हा हो, एप्रिलमध्ये मार्च एंडिंग किंवा एप्रिल फर्स्ट वीक धरून चला. म्हणजे जितका कमी आपण पुढे टार्गेट ठेवू ना, तितकी तुमची प्रॅक्टिसची स्पीड वाढेल. बरोबर. पुढे लांबली तर चांगलंच आहे, पण लवकर झाली तर डोक्यात नका. मराठी काय घेतलं सर मी, तसं काही एवढा प्रॉब्लेम येत नाही. एक जण बोला आणि आपल्याला जेव्हा बोलायचं नसेल ना तेव्हा म्यूट करून ठेवा, म्हणजे आपल्याला जो बोलतोय त्याचा आवाज व्यवस्थित येईल. सर ओबीसी मेल कॅन्डिडेट आहे, मला 247 मार्क्स येत आहेत, तर टॅक्स असिस्टंट साठी होऊ शकेल का सर? 247 ना, एक सेकंड सर, मला ते एकरी करू द्या. 123.75 येत आहे सर. आणि ते 2 क्वेश्चन आहेत, एक करंट मधला आणि मराठीतला. कॅटेगरी कोणती सांगितली सर? वाढते ओबीसी मेल. तर ते 2 क्वेश्चन नाही, मला तरी वाटतं टॅक्सचे थोडे चान्सेस कमी आहेत. तुम्ही क्लर्कच्या जोरात चालू राहू द्या. त्यात तुम्हाला ब्रह्मदेव पण रोखू शकत नाही क्लर्क होण्यापासून. आणि क्लर्क मध्ये सर थोडस आपलं त्याच्या वाईज हे होणार का, समजा जिल्हा वाईज थोडा बेनिफिट होणार का त्याचा?
आपला जिल्हा मिळायला? हो, होईल 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 सर. फक्त तुम्ही क्लर्कचे टायपिंगच्या हिशोबाने करा. ठीक चालू आहे, आहे सर, टॅक्स सेक्शन. टायपिंग जोरात चालू आहे. 40चा स्पीड पूर्ण आहे सर, काही प्रॉब्लेम नाही. चालेल 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 सर. ओके. हॅलो नमस्कार सर. हॅलो सर. हा, एक एक जण बोला. बोला बोला. हॅलो नमस्कार सर. सर ऑफिसर क्लब. हॅलो. हा, एक एक जण बोला. हा सर, ऑफिसर क्लब वाल्यांनी जे आहे ना सर, ते सर्वे केला होता. बरं कट ऑफ सर, संदर्भात. ठीक आहे. हा हा, त्या सर्वेचे काही भेटलेत का आपल्याकडे? 22,000 मुलं कन्फर्म होतेच म्हणून. नाही 22,000 नव्हते आपल्याकडे सर, पण साधारण त्यांचं म्हणणं आहे 3,500च्या जवळपास 100 प्लस क्वेश्चन दाखवले ते. त्यांनी रिस्पॉन्स दिलाय म्हणून. हम्म, हम्म. आणि आपल्या जागा 800. 100 क्वेश्चन राईट आहेत. हा, 100 क्वेश्चन हम्म. सांगितले त्यांनी. आणि आपल्या जागा 800 ओपनच्या, तर 2400 तर मुलं हा हा, तुम्ही ऑफिसर क्लब वरती प्रिलिमचा कट ऑफ पाहिला होता का? टाकलेला त्याने टाकला होता बघा, 19 पॉईंट काहीतरी टाकला होता, 75. आलता का पाण्यात तो आपल्या? म्हणजे मी पाहिला होता, तुम्ही नसेल पाहिला कोणी. तेच सांगतोय, इतरांच्या ऐकण्यावर जाऊ नका. आपली जी मेन्सला तुम्ही करा ना टायपिंग, काय व्हायला जाणार नाही. बरं, ती धाकधूक ठेवून आपण टायपिंग नाही केली तर तुम्हाला माहिती आहे का ऑफिसर क्लबचा पत्ता कोणता आहे, ऍड्रेस कोणता आहे? तिथे जाऊन तुम्ही विचारणार आहेत का? तो एवढा कट ऑफ सांगितला तर कट ऑफ तर कमी लागला, मी टायपिंग नाही केली. माझं 90 क्वेश्चन आहे सर ओबीसी मध्ये. 90 क्वेश्चन सर खूप आहेत ना. 90 क्वेश्चन म्हणजे 180 मार्क दिले ना तुमचे ते. हो हो. हॅलो, मग 180 भरपूर हो झाले. सर, बिंदास टायपिंग करा. हो, ठीक आहे, काही अडचण नाही. हॅलो. ओके. हॅलो सर. हा बोला. हॅलो सर, हा, मला बोला. 187 आहेत एसटी जनरल सर मधून. एनटीडी 150 आहे. एक एक जण बोला प्लीज, एक जण बोला म्हणजे आपल्याला बोलता येईल. हॅलो सर. हा बोला. सर, मला 187 आहेत एसटी जनरल मेल मधून. इंग्लिश 187. सिलेक्शन घेतलेलं आहे मी. हा, पण इंग्लिश डेफिनेटली. पॅसेज ना, इंग्लिश ना सर कव्हर नाही होते पॅसेज. मला काही फ्रस्ट्रेशन येतंय मला मागील हा, दिवसांपासून. कव्हर नाही होते ना, प्रॅक्टिस वाढवायची. दन ऑप्शन नाही त्याला काही. कव्हर होणार पण ते. हा सर, सुरुवातीला जेव्हा मी टायपिंगला गेलो ना 2-4 दिवस, ते माझ्या स्वतःच्या मालकीचं इन्स्टिट्यूट नव्हतं तरी मला तिथले कीबोर्ड फोडा वाटत होते. वैतागतो माणूस, कारण आपल्याला सवय नसते कधी. जाईल तुम्हाला आणि पहिले 8, 10, 15 दिवस जड जाईल, पण ते बरं. सवय होऊन जाते. नंतर आहे ना, तुम्हाला लक्ष द्यायची गरज पडत नाही कोणतं बटन कुठे आहे. आपोआप तुमचे बोट वळून जातात तिकडं. झोपेत सुद्धा तुम्हाला जर म्हटलं ना की संजय नाव टाईप कर, तरी तुम्ही असे बोट हलवताल. येस इकडे ये, इकडे ये, इकडे जे इकडे. अलग लक्षात तुमच्या. बरोबर त्यामुळे बरोबर प्रॅक्टिस right. होईल. स्टार्टिंगला काही घाबरू नका. फक्त प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट हे लक्षात ठेवा आणि प्रॅक्टिस जोरदार तयारी ठेवा. ओके सर, थँक्यू ओके. सर. सर Welcome. भूकंप डायरेक्ट लागणार का सर? हा हा सर बोला. भूकंप ज्ञानेश्वर सर बोला. सर भूकंप प्रकल्प असेल निवड यादी टाकणार का म्हणलं सर? सर आवाज मला क्लिअर नाही आला तुमचा. सर भूकंप प्रकल्प यादी टाकणार का निवड यादी? हा, तुम्हाला तुमचं डायरेक्ट तुमचं आहे ना डीए होणार, सॉरी डीव्ही होणार, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल तुमचं. टायपिंगची नाही गरज तुम्हाला. किती स्कोर किती आहे तुमचा? 132.50 सर. ठीक आहे चालेल. तुमची कॉम्पिटिशन कमी आहे, होऊन जाईल. पॉझिटिव्ह. हॅलो. ओके सर. हॅलो. हा बोला. हा हा बोला प्रशांत सर. सर 102.50 आहे प्रियस हँडिकॅप मध्ये, एनटीबी मध्ये. किती तर होईल का? मला 102.50. स्कोर सांगा सर परत. 102.50. म्हणजे किती 200 पैकी सांगताय की 400 पैकी? 400 पैकी सांगतोय सर. 102 म्हणजे 25 प्रश्न आले का तुमचे? ओके 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 ओके. ठीक आहे सर, होऊ शकतं, चान्सेस आहेत. बघूयात आपण. हॅलो. हा बोला. हॅलो. हा बोला सर. ओबीसी 140. हॅलो. ओबीसी 140 आहेत ना? पहिला पेपर 50 आहे आणि दुसऱ्या पेपर मध्ये 20 प्रश्न बरोबर आहेत सर. पण हा, हा. शतमत पद्धतीनुसार कट होईल सर दुसरा पेपर कसा? हा रे, शतमान चाललंय सगळीकडे. मला आज दिवसभर मेसेज आले. तर ते शतमान म्हणजे काय आहे? समजा सेकंड पेपर आहे,
आणि सेकंड पेपर मधला हायेस्ट समजा 65 मार्क एकाने हायेस्ट घेतलेत, तर त्या हो, 65 category. मार्काच्या तुम्हाला 65 मार्काच्या 35% मार्क पाहिजेत. त्यामुळे ते सहसा सगळ्यांना असतात. तुमचे 30% 65%च्या 50% झाले 30 मार्क. हम्म. हा, त्यामुळे शतमानचं काही जास्त टेन्शन नका घेऊ कुणी. होऊन जाईल. जो महाराष्ट्रात जो हायेस्ट मार्कवाला असेल सेकंड पेपरचा त्याच्या 35% पाहिजे. ते मला वाटतं कास्ट वाईज परत कमी होतं, ते एकदा मी टाकतो ग्रुपला परत. आणि एक जनरल सांगितलं मी 35 हायेस्ट वाटतं त्यातलं, आणि फर्स्ट पेपरचे हायेस्ट जो असेल त्याच्या 35% असेल. मग शतमान नाही काय तुम्हाला पॅक करत. बरोबर, ठीक आहे sir. ठीक आहे. हॅलो. हा, बोला. सर मी आता हा, जॉईन बोला. झालोय. कटापशी विचारत होतो, म्हणजे आता जॉईन झालोय सर. हा, बोला. बोला ना, किती मार्क आहेत सर तुम्हाला? सर 95 प्रश्न बरोबर आहे सर माझे. 95 प्रश्न. मग सर काय बिंदास टायपिंग करा. पण एक सांगतो, टायपिंग सगळ्यांना जीव तोडून करायचे बरं का, हे मी परत परत सांगतोय. कारण टायपिंग मध्ये फेल झालेला माणूस असतो मला सांगतोय. त्यामुळे मी टायपिंगच्या संदर्भात सुद्धा कपिल सरांना बोलवलं होतं, कारण त्यांना त्यातलं चांगलं नॉलेज होतं. त्यामुळं आज आपण कट ऑफ संदर्भात बोलतोय, पण टायपिंगचं एकच सांगाल, जीव तोडून टायपिंग करा. 5 तास 6 तास जितका वेळ मिळेल तितका वेळ टायपिंग करा. टायपिंग कव्हर होत नाही, हे मी कन्फर्म सांगतो. कव्हर होत नाही लवकर, त्यामुळे टायपिंग जास्त वेळ करा. हॅलो. नेक्स्ट. हा, बोला. हॅलो सर, टायपिंग बोला. कॅन्सल काय म्हणणार? 150 मार्क आहेत 400 पैकी. एक सेकंड. कॅन्सलचं कोण बोलत होतं त्यांनी बोला. सर रामेश्वर, मला असं वाटतं की म्हणजे जे टेलिग्रामवरती मेसेज वगैरे बघितल्यानंतर सर असं निगेटिव्ह फील होतं सर. म्हणजे ते म्हणतात एकदम मस्त प्रश्न, छान प्रश्न विचारलाय तो. बऱ्यापैकी 50% लोकांच्या तरी मनात असेल. त्याविषयी मी बोलतो आता. आम्ही जेव्हा 21ला फेल झालो ना सर टायपिंग, तेव्हा आम्ही मॅट मध्ये गेलो, आणि अजूनही आम्ही मॅट मध्येच आहेत. विचार करा, त्या पोरांचे 2-2, 3-3 पगार पण आले असतील, आम्ही अजून मॅट मध्येच आहेत. सांगायचा उद्देश काय आहे, कॅन्सल वगैरे आयोग त्याचं स्वायत्त आहे. आयोग कॅन्सल करेल याच्या भरोश्यावर कुणी बसू नका. सगळ्यांनी टायपिंग करा. आम्ही ते सगळ्या गोष्टी करून बसलो. आम्ही जेव्हा 21ला फेल झालो तेव्हा होती अन्यायकारक गोष्टी होत्या समजा तेव्हा, की आम्हाला एकतर फॉन्ट कोणता आहे ते माहित नव्हतं. त्यानंतर 30च्या जागेवर 50चा पॅसेज दिला. नंतर त्याच्या अगेन्स्ट आम्ही गेल्यानंतर त्यांनी पुढच्या याच्यात ते सांगितलं की डिप्रेशन किती पाहिजे, काय किती पाहिजे, पॅसेज कसा पाहिजे, या सगळ्या गोष्टी नंतर क्लिअर झाल्या. परंतु आम्ही प्रयोगशाळेतले पहिले उंदीर होतो असं समजा, आणि ते आमच्यावर तो विचित्र प्रयोग झाला. पण ते काही फरक पडत नाही, कॅन्सल होईल वगैरे असं अजिबात समजू नका. टायपिंग करा. अजिबात ते मनाला असं कुठेतरी कोपऱ्यात 4 तास करण्यापेक्षा मी 3 तास करतो, कॅन्सल झाली तर मग काय करायचं विचार करू नका. 4 तासाच्या जागेवर 5 तास करा. ओके सर, थँक्यू. ठीक, ओके. हॅलो सर, तर त्यांनी सांगितले की टायपिंग एक्झाम फेब्रुवारी महिन्यात होणार म्हणतात ते, तर यामागे काय सत्यता आहे? सर ऐका ना, समजा आता जानेवारी चालू आहे, आपली आन्सर की आता झाली बरोबर. कमीत कमी फेब्रुवारी, मला वाटत नाही सर बरं का, त्यांचं ते मत असेल, परंतु तरी तयारी ठेवा. समजा फेब्रुवारीच्या एंडिंगला झाली, होणार तर नाही पण तयारी ठेवा तरी पण झाली तरी, कारण रिझल्ट लागायला तर अजून 2 महिने पाहिजेत. बरोबर आहे की नाही. फर्स्ट आन्सर नंतर आपण त्यांना आता ऑब्जेक्शन घेणार, त्याच्यावर ऑब्जेक्शन सांगणार 2 महिने, कारण ऑब्जेक्शन पहिल्यासारखे नाही जाणार 1000-2000. आता 82,000 मुलं त्यांना ऑब्जेक्शन पाठवायला असणार आहेत. त्यामध्ये ऑब्जेक्शनची प्रोसेस करायला सुद्धा त्यांना वेळ सेकंड की याला टाइम लागेल ना सर अजून. लागतो. तर मला वाटत नाही फेब्रुवारी होईल, परंतु तयारी ठेवा तशी. तुमची 1 मार्च किंवा एप्रिल जाईल. हा, बोला. लवकरच होणार आहे डेट यायची म्हणजे टायपिंगसाठी नाही. एक सेकंड थोडा गोंधळ व्हायला लागलाय. जे बोलत नाहीयेत ना त्यांनी ते म्यूट करा प्लीज, कारण बऱ्याच जणांचा अनम्यूट आहे. मग काय होतं, तुमचा बॅकग्राऊंड चालू आहे. रोहित पवार सर झालं, नंतर अजून बरेच जण आहेत, त्यांनी म्यूट करून ठेवा. म्हणजे काय होईल, तुमचा बॅकग्राऊंडचा आवाज येणार नाही. तुम्ही जरी बोलत नसले तर आजूबाजूचा आवाज त्यामध्ये मिक्स होतोय. बोला. हॅलो सर. हा, बोला. हॅलो हा, सर, बोला. एक ओबीसी मेल आहे, जवळपास 92 मार्क्स आहेत सर. टायपिंग करावी का? 92 म्हणजे किती? 92 प्रश्न म्हणताय का सर? 92 प्रश्न. हो. बिंदास सर, बिंदास टायपिंग करा. ओबीसी कोणाला विचारू सुद्धा नका. आता मी लास्टचा माणूस समजा सांगितलेला. ओके, थँक्यू सर. सर तरी किती तास?
हॅलो. प्रश्नाचे उत्तर दिले की कट ऑफ 60 प्लस ज्याचे असतील त्यांनी करावे. ठीक आहे. दुसरी गोष्ट अशी की ज्यांना कमी मार्क आहे पण ते टायपिंग क्वालिफाय होत आहे तर ते चांगल्या चांगल्यांना लीड देऊ शकतात, म्हणजे चॅलेंज देऊ शकतात. ठीक आहे सर. हा हा ठीक आहे ना सर, तिवारी सर. हा सर, पण शेवटी हे तेच सांगा ना सर, सांगितलं म्हणजे मी स्टार्टिंगला हा सर. कट ऑफ. आम्ही स्टार्टिंग जेव्हा लाईव्ह चालू केलं ना तेव्हा मी सांगितलं होतं कट ऑफ मी एका भाषेत सांगितला होता की सगळ्यांनी टायपिंग करा, बरोबर. आणि काय असतं प्रत्येक एक आकडा अपेक्षित असतो, त्यामुळे मी सांगितलं की 60च्या वरचा करा. हॅलो सर. ठीक. हॅलो. हा बरोबर, बोला. मान्य. मी म्हटलं सर किती दिवसाच्या म्हणजे कालावधी नंतर येईल मग असं काय नाही का डेट वगैरे, किंवा क्वालिफाय स्टुडंटची लिस्ट लागेल की बा अपिअर करा तुम्ही समोरचे टायपिंग साठी असं. ते तो ठीक आहे. हॅलो. आता पंचानन सरांनी जो प्रश्न विचारला त्यावरती हॅलो. बोलतो, म्हणजे तो रिपीट होणार नाही बाकीच्याकडून. एक सेकंड फक्त. हॅलो. तर एक आहे सर, हा सर. टायपिंगची एक्झाम एक तर आपला निकाल लागायला अजून बघा आता काय असायचं, ऑब्जेक्शन कमी असायचे, त्यामध्ये ऑब्जेक्शन वरती ते लवकर त्यांना म्हणजे मार्ग काढत होते. पण ऑब्जेक्शन खूप सारे जाणार आहेत. ठीक आहे. ऑब्जेक्शन जास्त जाणार असल्यामुळे आपला कमीत कमी 2 महिने तरी निकाल लागत नाही. फर्स्ट आन्सर गेल्यानंतर सेकंड आन्सर घ्यायला 2 महिने लागतात. नंतर सेकंड आन्सर नंतर परत त्यांना ते आपले 82,000 नमुन्यांचे पेपर चेक करायचे परत, त्यात त्यांचा 10-15 दिवसाचा कालावधी जाणार. त्यामुळे 2-2.5 महिने तरी अजून टायपिंग होणार नाही. पण तुम्ही प्रॅक्टिस मात्र जोरात ठेवा. हॅलो सर. सर. हा बोला. हॅलो. हा सर, आपण फ्रीच्या वेळेस जे फॉर्म हा, बोला. भरलेला आहे का नाही. हॅलो. हा सर, आपण हा, बोला. फ्रीच्या वेळेस जे फॉर्म भरला ना सर, हम्म. फ्रीच्या वेळेस जेव्हा ऍड निघली ना सर, त्यावेळेस फॉर्म भरला तर जेव्हा प्रिफरन्स दिले का नाही सर आपण 286 क्लरिकलचे, हम्म. तर तेच ग्राह्य अच्छा. धरण्यात येतील का सर? हो सर, तेच ग्राह्य त्यांनी फॉर्मच त्यासाठी भरून घेतलेले असतात ना, ते तर मग ग्राह्य धरतील त्यानुसारच तुमचे. मग मेरिट. अच्छा सर, ठीक हो आहे हो, सर. त्यानंतर ओके. 7 दिवस देणार आहे ना ते लिस्ट लागून नंतर त्यात चॉईस हा करण्यासाठी. हॅलो. देणार आहेत का? हॅलो. ओके ओके सर, मी त्याची नाही माहिती घेतली, हॅलो. मग असू शकतं कदाचित. हॅलो हा सर. बोला. हा सर, बोला बोला. शिवानंद बोलतोय, ईडब्ल्यूएस कॅटेगरी. हम्म. 77 हे मला क्वेश्चन आहे सर माझे. हम्म. सर, टायपिंगची प्रॅक्टिस मी चालू केली, इंग्लिश घेतलेली मी. हा सर, बऱ्यापैकी म्हणजे ठीक आहे ना, जड चालेल जाते ना सर. सध्या सुरुवातीला. नाही नाही सर, जड जाते म्हणजे कीबोर्ड फोडून टाका वाटतो कधी कधी, ते जातेच जड, कारण आपण कधी प्रॅक्टिसच हो. केलेली नसते ना. सर, एक ते एक सामान्य आहे, विचारायचं मी होतं सर. मी खूप वेळ झालं. सर, एक विचारायचं होतं की जे आता जसा प्रीला शॉकिंग रिझल्ट लागला तसा मेन्सला लागू शकतो का? काय काय म्हणले, मला ऐकायला नाही आलं. जसा प्रीला जसा शॉकिंग रिझल्ट लागला होता तसा लागू शकतो का मेन्सला? हा, तुम्ही ते आता जस्ट जॉईन झालात वाटतं सर, आता त्यावरच चर्चा चालली इतक्या वेळ. तेच सांगतोय हो मी. हो. त्यामुळे सगळ्यांनी टायपिंग करा असं त्यामुळे सांगितलं मी. हॅलो. हा बोला. हॅलो बोला सर. बोला, नेक्स्ट बोला. हा सर, हम्म. शतमत पद्धतीविषयी सांगा. हा ठीक आहे. आताच बोललो मी त्यावरती. म्हणजे सेकंड पेपर मध्ये महाराष्ट्राला जो टॉपर असेल, म्हणजे जर समजा 64 मार्क असतील, तर त्या 64 मार्कच्या 35% तुम्हाला मार्क घ्यायचे. आणि ते येतात कॉमन, समजा त्याला 64 आहे तर 50% 30 दिलं तुम्हाला. सेकंड पेपर असं कोणी नाही की ज्याला 20-22 मार्क पण नाही. ते असं नका समजू की 100च्या 35% म्हणजे 100 पैकी 35 मार्क पाहिजेत आपल्याला. ते असं पहिल्या गैरसमज नका पेपरला करू. नसतं का सर ते? ठीक आहे. पहिल्या पेपरला नसतं का? ठीक आहे. हा बोला. पहिल्या पेपरला नसते नाही, दोन्ही शतमान पेपरचं करतील, परंतु काय म्हटले? हा, पहिल्या पेपरचं नसतं का म्हणलं, मार्क कन्सिडर करत नाही का नाही, शतमानचं? दोन्हीचं पण असणार ना, दोन्हीचं पण असणार. शतमान पद्धतीचा जास्त लॉस होत नाही सर, कारण ज्याला होतो ना तो ऑलरेडी आत्ताच तो 30-32 मार्कावर असतो, त्यामुळे मग ते काही कामाचंच नाही. हो टाइमपास हो म्हणून दिलेला पेपर. आता जर आता तुम्हाला 70-75 आपल्याला मार्क येतात, तर दोन्ही पेपर मिळून आलेले आहेत ना. हो हो. हा, म्हणजे समजा आता एखादा 80 वर आहे, फर्स्ट पेपरला राज्यातला पहिला 80 वर आहे, तर त्याच्या 35% किती झालं? 28-30 होत असेल, 27-28, तर तेवढे तसे फर्स्ट 24 पेपरला येतातच मार्क. ना, कारण मराठीत 50 मार्क. हो हो. हो, तेवढे येतातच नॉर्मल. त्याच्यामुळं शेतमानचं जे आता लाईव्ह आहेत ना, ते शेतमानचं कुणी काही टेन्शन घेऊ नका. आपली टायपिंग सुरू ठेवा. ते काही ना काही पिल्लू मध्ये निघतच असतं.
जे आपल्याला ते टेन्शन द्यायला सोबतच गोष्टी असतात बऱ्याच. हो सर. सर टायपिंग सोबतच याची प्रीची कशी तयारी करावं सर मग आता पुढच्या येणारी 24ची? बघा ना सर, समजा तुम्ही 12 तास अभ्यास करत असताल असं समजतो मी. हो. 12 तासातले 2 तास टायपिंगला दिले, 2-3 तास, तर उरलेले 9 तास प्रिलिमचा अभ्यास. किंवा तुम्ही 12 तास अभ्यास करून बाकी गोष्टीत आपला थोडाफार सर इकडे तिकडे टाइम वेस्ट होतोच. मित्रांच्या भेटीगाठी म्हणा, टीव्ही, मोबाईल, सोशल मीडिया. तर तो वेळ आपल्याला 2 महिने त्याग करून टायपिंगला द्यायचा आहे. हो सर, वेगळं काय जागा करायचं चांगल्या नाही. असते ना 24ला? 100% जागा आता इथून पुढे आहेत ना अशाच निघणार, कारण त्यांना 35 जिल्ह्यातले क्लर्क भरायचे आहेत एमपीसी मधून. हो हो त्यामुळे जागांचं टेन्शन घेऊ नका. टायपिंग बिंदास करा, पुढेही कामाला येणार आहे ते. ठीक आहे सर, धन्यवाद. हॅलो हा. हॅलो हा बोला. हॅलो सर, एक जसा प्रश्न बघा सर, विचारायचा इंग्लिशच्या जसा कट ऑफ याआधी वेगळा लागत होता मराठीपेक्षा, एक- तसा यावेळेस पण सुद्धा तसाच होणार ना की नाही? थांबा एक तिवारी सर बोला तुम्ही. आणि मराठी हे वेगवेगळं लागत होता कट ऑफ, म्हणजे लिस्ट नाही का सर? तर यंदाही तसंच होणार ना की एकत्रितरित्या येईल? ठीक आहे ठीक आहे. येस 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 बरोबर आहे सर, चांगला प्रश्न विचारलाय. बघा अगोदर कसं होतं 22-21 ला की इंग्लिशची वेगळी लिस्ट लागायची, इंग्लिशचं वेगळं कट ऑफ असायचं आणि मराठीचं वेगळं कट ऑफ असायचं, राईट? परंतु आता तसं नसणार आहे. आता सगळं एकत्रित कट ऑफ लागणार आहे. त्यामुळेच मी सांगतोय की कट ऑफ कमी जाईल. मराठी आणि इंग्लिश दोन्ही एकत्र लागणार आहे कट ऑफ, त्यामुळे कट ऑफ निश्चित खाली जाईल. हॅलो हा बोला अक्षय सर. कारण आम्ही तर प्रेफरन्स हा मराठीला दिलाय, पण कदाचित मराठीवाल्याची कॉम्पिटिशन मराठीसोबत नसताना तो तर इंग्लिशमुळे मागे होईल ना सर? नाही नाही सर, तुम्हाला तसं नाहीये. प्रेफरन्स वगैरे तुम्ही दिलाय ना, पण तुम्हाला टायपिंगला त्यांनी विचारलंय मराठी टायपिंग घ्यायचे का इंग्लिश, त्यांनी तुम्हाला विचारलेलं आहे ना, त्यामुळे त्याचा काही फरक पडणार नाही. हॅलो सर. ठीक आहे बोला हॅलो तुमचा सर. प्रश्न. हॅलो हा बोला. हा ठीक आहे, आपण आता एक प्रश्न पुढचे होता. 10 मिनिटं घेऊया लाईव्ह, अजून 10 मिनिट. त्यानंतर मग पार्ट 2 आपण उद्यासाठी ठेवूयात. ठीक आहे, सर भूकंपग्रस्त पुढचे 10 मिनिट विचारा. कितीपर्यंत जाईल? हॅलो सर सांगितलंय मी कट ऑफ 23.5 स्कोर आहे सर. चांगला स्कोर आहे ना सर, बेस्ट स्कोर आहे. हा आपले सर. एक जनरलचा 60 ऑफ धरून चला, 120 मार्क, 400 पैकी 120, 60 प्रश्न सांगतोय मी. त्यावरती जितके जण असतील त्या सगळ्यांनी टायपिंगची प्रॅक्टिस जोरदार सुरू ठेवा. ओके ओके ठीक आहे सर, थँक्यू सर. म्हणजे नवीन जॉईन झाले असतील, नवीन बऱ्यापैकी सगळे प्रश्न कव्हर झालेत. नवीन जे जॉईन झाले त्यांच्यासाठी आपण आता हे ठेवणार आहेत, म्हणजे रेकॉर्डिंग सुरू ठेवलेली म्हणजे रेकॉर्डिंग टाकून दिली नंतर. हॅलो सर. करा सर थोडं. हा बोला. हॅलो सर. कसं आहे आपले इथं लिमिटेड आहेत, एक 3-4 हजार लोकांपर्यंतच पोहोचतोय आपण याच्यात ना, पण आपल्या युट्यूबला आहेत 25-30 हजार लोक, जवळपास लाखभर लोक पाहतात तिथं. त्या ठिकाणी आपण एक व्हिडिओ टाकून देऊ, म्हणजे सगळ्यांना टायपिंगसाठी त्याचा फायदा होईल. कारण बाजारातले कटऑफ ऐकून बरेच जण टायपिंगला अजून दागदुगी करू की नको. जसे प्रिलिम मधनं हुकले मेन्सला 19 मार्क मिळाल्यामुळे कुणीच मराठी इंग्लिश केलं नाही, तसंच टायपिंगचं होऊ नये हाच याच्या मागे माझा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. तुम्ही जरी बसला नाही तर टायपिंग व्हायला जाणार नाही. किंवा असं मला कुणी येऊन म्हणणार नाही की सर तुमच्यामुळे टायपिंग केली आणि त्या आयुष्यात कशाला माझ्यासाठी स्किल आलं उगाच ते, असं कुणी बोलणार नाही. पण मी आता कट ऑफ जास्त सांगून कमी लागून जर तुम्ही टायपिंगला बसले मग मात्र मला 4 शिवाय देतात. मास्टरच म्हटलं होतं 85 लागल आणि लागले कट ऑफ कुठेतरी 58-57 आणि आपण टायपिंग केली नाही. बरोबर आहे की नाही सर हा, बोला. ऑब्जेक्शन बद्दल एक सोर्सचा व्हिडिओ तयार करा. बरं ठीक आहे सर, त्यावरती पण आपण व्हिडिओ टाकू. 2-3 व्हिडिओ टाकतो मी, एक कट ऑफचा आणि एक सोर्सचा. ठीक आहे, बऱ्यापैकी सर्वांचे प्रश्न झाले. डेमो लेक्चर आहे ना सर, डेमो प्रॅक्टिस साठी एमपीसीच्या याच्यावरती. हा हा तर त्या टाइप मधून असणार का सर त्यांचा पॅसेज? मी काल त्यांच्या हो, साईट हो. वरती बघितलंय. हा तिथे ना सर स्क्रोल करावं लागतं बरं का, तेवढं लक्षात ठेवायचं की समजा 15 लाईनचा पॅसेज असेल, आपल्या 5 लाईन टाईप करून झाल्या तर ती लाईन क्रॉस कर, आपण जेव्हा ते स्क्रोल करावं लागतं ना त्यावेळेस लक्ष द्यायचं बरं का, कोणत्या शब्दापाशी आपण आहेत. त्यात परत 10-12 सेकंद आपले व्हायला जातात. हा त्यामुळे ते लक्षात ठेवा. ओके सर, थँक्यू. ऑब्जेक्शनचे सोर्स टाका. काहीतरी काय म्हटले खाली जाणार. ओपन 7 लागते म्हणल्यावर तुमचं अजून खाली जाणार. हा करंट बोला. ऑब्जेक्शनचा सोर्स
आता बघा जे एक्स आर्मी मॅन असतील की ज्या मुलांनी मार्क जास्त घेतले तर तो ओपन मध्ये मोजला जातो का? हो सर ओपन मध्ये जाणार 100%. मार्क जास्त असले म्हणजे ओपन मध्ये जाणार. आता तुम्ही जर लिस्ट पाहिली 22ची तर त्यामध्ये जे फर्स्ट रँकिंग आहेत ते ओबीसी आहेत, परंतु त्यांनी ओपन जनरल 1 रँक मारली. त्यामुळे निश्चित ओपन वाले असतील त्यांच्यातून मग नुकसान असेल ना सर यावर? काय म्हटले? जे प्रॉपर असतील सर ओपन वाले त्यांच्यात तोटा आहे ना म्हटलं, त्यांची जागा तर म्हणजे का असं याच्यातून जात आहे ना म्हणजे अदर याच्यातून. एक सेकंड. ओपन जी कॅटेगरी आहे ती सर्वांसाठी ओपन असते, त्याचं नावच ओपन आहे खुला गट. त्याची फिक्स कॅटेगरी नाही कोणती, एनटीडी, ओबीसी, ईडब्ल्यूएस अशी कॅटेगरी नाही. ओपन मध्ये कुणी जाऊ शकतं. म्हणजे ओपन वाल्यावर अन्याय होणं त्यात ते आलंच नाही. हॅलो सर. सर समजा मी जी आपली मेन्स परीक्षा आहे ती मी ओपन मधून काढली, पण आपला टायपिंगचा क्रायटेरिया मी ओबीसी मधून घेतला, तर मग माझं सिलेक्शन ओपन मधून होईल का ओबीसी मधून होईल सर? सर तुम्हाला ज्या काय म्हटलं तुम्ही ओपन मधनं काय केलं परत मी सांगा. ओपन मधून मेन्स पास झालो, आपली क्लर्क मेन्स, आणि टायपिंगची जी क्रायटेरिया आहे तर मी ओबीसी मधून घेतला. हो 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 होय ओबीसी मधून व्हाल तुम्ही. म्हणजे तुम्ही जो कट ऑफ पार करताय ना त्यानुसार समजा टायपिंग नंतर समजा असं झालं तुम्ही ओपन मधनं पास होत आहे, परंतु टायपिंग नंतर ओबीसी मध्ये येत असेल तुम्हाला आता ओबीसी मध्ये पुन्हा समजा माझंच उदाहरण द्यायचं झालं तर मी आता 21ला ओपन मधून पास झालेलो आहे पीएसआय ला. म्हणजे पीएसआय जे इंटरव्ह्यू आहे मी ते ओपन मधून आहे, पण ओपन मधून मला कमी मार्काची लीड आहे, 1-2 मार्कचीच लीड आहे. मग समजा माझं ओपन मध्ये नाही झालं तर मग मी काही एनटीडी मध्ये येणार. म्हणजे सर मी टायपिंगचा लाभ 10% चुका माझ्या जास्त झाला तर मी ओबीसी मध्ये फेकला जाईल ना? हो हो हो. ओके थँक्यू. 7,000 मध्ये 1100-1200 पद जे अनाथ एक्स आर्मी वगैरे यांना आहे, तर ते त्यांचं जे ते स्किल टेस्ट होणार नाहीये, मग 21,000 घेणार नाही ना ते? कोणते? तेच सांगतोय सर. ऐका ना त्यांची स्किल टेस्ट घेणार नाही, पण तुम्ही जर मागचं जर पाहिलं ना आता मागे आय थिंक काहीतरी माझ्या वेळेस 3,000 मुलं टायपिंगला घेतले होते. त्यावेळेस त्यांनी ते कुठले रूल्स वापरले नव्हते. 1,000 जागा होत्या क्लर्कच्या, ठीक आहे, आणि त्यांनी 3,000 मुलं घेतलेले आहेत. किंवा आत्ताच जर तुम्ही पाहिलं 500 क्लर्कच्या जागा होत्या 22च्या बरोबर. हॅलो. पण मुलं मात्र 1600 घेतली. हॅलो. अच्छा. त्यामुळे मुलं टायपिंग टेस्ट सुरू केली तर पूर्ण होऊ शकते ना सर? हो हो होईल. आता तेच सांगतोय की टायपिंग प्रॅक्टिस सर्वजण चालू ठेवा, कुणी गाफील राहू नका. मेरिट हे खूप खाली येणार आहे. मी एकटाच असेल असा की सांगतोय मेरिट खाली येणार आहे, कारण मेरिट खाली येऊन तुम्ही बसलात तर मला कोणी बोलणार नाही ना की सर तुम्ही काय एवढं कमी मेरिट सांगितलं आणि मी क्लर्क झालो. परंतु हे मी जास्त सांगायचं कसं असतं सर माहितीये का, एक सांगतो तुम्हाला. तुम्हाला आता एक सांगतो की मेन कट ऑफचं आपल्याला टेन्शन देणारे आपल्या जवळचे कसे असतात. समजा माझा एक मित्र आहे, मला समजा मार्क आहेत 110, ठीक आहे, आणि माझ्या मित्राला मार्क आहेत 130, तर तुम्हाला कधीच बोलत नाही 105 कट ऑफ लागल. त्याला 130 मार्क असले ना तो सांगतो असंच लागेल कुठंतरी 129, 128, 129 लागेल असं सांगतात ते. हॅलो सर. त्यामुळे ते आसपासच्या आपल्या मित्रांवरनं जज नाही करायचं आपल्याला किती मेरिट लागेल ते. हॅलो. एकच लक्षात ठेवा की खूप जास्त मुलं टायपिंगला घेणार आहेत आणि त्यामुळं मेरिट हे खूप कमी लागणार आहेत. कारण त्यांना बघा ना 75,000 पैकी जवळपास 23,000 मुलं टायपिंगला घ्यायचे, म्हणजे ज्या 3 मुलांनी मेन्स दिल्यात त्यातला एक त्यांना टायपिंगला घ्यायचा आहे. येतं का लक्षात गणित तुमच्या? त्यामुळं टायपिंग सगळ्यांनी सुरू ठेवा हेच सांगायचं आहे. हॅलो सर. एक विचारतो. सर पेपर 1 आणि पेपर 2 हे जे एक्झाम झाली मराठी इंग्लिश आणि पेपर 2च्या, हे दोघं इन्क्लूड मार्क काउंट होतात का? हा दोन्ही मिळून होणार ना सर, ते दोन्ही पेपरचे मिळून. दोघं पेपरचे मिळून. आणि निगेटिव्ह मार्किंग किती पकडायचे असते सर? 0.25 की 0.50? नाही ते आता मला ते खूप मेसेज येत आहेत. बघा तुम्ही आता मला एकदा सांगा तुमचे प्रश्न किती आहेत बरोबर. म्हणजे समजा तुम्ही 100 पैकी जेव्हा मोजताय ना, समजा तुम्ही 100 प्रश्नांचा पेपर आहे त्यावेळेस तुम्ही 0.5 करायचंय निगेटिव्ह मार्किंग. ओके. समजा ऍक्च्युअल स्कोर निघाल मग त्याला 2 ने मल्टिप्लाय करा. ओके. ठीक. ओके. बऱ्यापैकी सर्वांचे वेळ पण झालाय. हा बोला. हॅलो. हा बोला. सर याचा रिझल्ट कधी लागेल सर? आता लिस्ट मध्ये आपलं नाव आले. ठीक आहे त्याच्यावरती बोलतोय एकदा मी. ठीक आहे. आता आहे काय अजून 1-2 महिने तरी त्यासाठी पाहिजे. त्याचं रिझन सांगतो.
फर्स्ट आन्सर की नंतर आता खूप आपल्या जण ऑब्जेक्शन केलेत आयोगाकडे, बरोबर. आणि आयोगाचा असा रूल आहे की आपल्यापैकी समजा 82,000 पैकी 50,000 मुलांनी जर ऑब्जेक्शन पाठवले तर प्रत्येक मुलाचं ऑब्जेक्शन त्यांना चेक करावंच लागतं. अगोदर कसं असायचं, समजा 10,000 मुलं मेन्सला बसले तर 2-3,000 मुलं ऑब्जेक्शन घ्यायचे, ते त्यांचं कारवाई त्यावर ते लवकर करायचे. पण आता खूप सारे आपले ऑब्जेक्शन जाणार आहेत, बरोबर. आणि ऑब्जेक्शन खूप जास्त जाणार असं मला थोडा वेळही लागेल. त्यामुळे धरून चला की अजून 1-1.5-2 महिने आपल्या रिझल्टला लागतील आणि तिथून पुढचे 15 दिवस तुम्हाला टायपिंग म्हणजे 2-2.5 महिने आपल्याकडे अजून आहेत असं धरून चला, कमीत कमी. हा, तसे तुमचे झाले तर जून मध्ये पण जाऊ शकते. हो, एप्रिलमध्ये सर, मार्च एंडिंग किंवा एप्रिल. हॅलो सर. तर अनेक विचारायचं तुम्हाला आता ते बोला. मी इंग्लिश आय थिंक चूज केलंय. एक जण प्रश्न विचारा, बाकी म्यूट करा. हॅलो हा बोला. हॅलो बोला. तर मला काय म्हणायचंय, त्याच्यामध्ये 90% क्रायटेरिया गेला मागास विद्यार्थ्यांसाठी. 400चे समजा 400चे 90% जर म्हटलं तर 360 वर्ड होतात. म्हणजे याचा अर्थ की 40 जर तुमचे वर्ड चुकले तरी तुम्हाला क्वालिफाय होता, असा अर्थ आहे का? येस. म्हणजे समजा तुम्हाला मराठीच्या बाबतीत जर सांगायचं झालं, समजा 1500 की स्ट्रोक सांगितले त्यांनी झाले पाहिजे, पण समजा तुम्ही 90% जेव्हा म्हणता तेव्हा तुमचे 1350 जर की स्ट्रोक आले तर तुम्ही होणार. मग 212 त्याच्यामध्ये 212 90% होतात. तर तुम्ही 212 वर्ड ओपन साठी जेवढे वर्ड सांगितलेत ना त्याचा 90% धरायचं, म्हणजे 10% चुका माफ असतात. हा, म्हणजे आता मी उदाहरण सांगितलं. एक जण बोला म्हणजे माझ्या लक्षात येईल. बाकीच्यांनी प्लीज बाकीच्यांनी ना म्यूट करून ठेवा, बऱ्याच जणांचा अनम्यूट आहे. त्यामुळे काय होतंय, तुमचा बॅकग्राऊंडचा आवाज मिक्स होऊन ज्याला प्रश्न विचारायचा त्याचा आवाज माझ्यापर्यंत पोहोचत नाही. हॅलो, म्हणजे मी इंग्लिश दिलंय, मी काउंट केलं तर मुलगा जर इंग्लिश एक सेकंड तिवारी सर तुम्हाला अलाउड करतो, एक सेकंड फक्त. संतोष सर विचारतायत, त्यांचा एकदा ऐकतो. बोला. हॅलो हॅलो हा बोला. मग तेच म्हणत होतो सर मला की 400 मी आता टायपिंग इंग्लिशचं केलंय, तर 400 मध्ये जर माझे 40 वर्ड चुकले तर मी क्वालिफाय होणार का, ते विचारायचं होतं मला. हो होणार ना सर, तेच सांगतोय. जे तुम्हाला शब्द सांगितलेत ना त्याच्या 90% बघा ना करून, साधं गणित आहे. म्हणजे 10% तुम्हाला चुका माफ आहेत. हा, मग 360 वर्ड होतात 90% जर म्हणलं तर. येस. हा, मग 40 माझे वर्ड चुकले तरी मी क्वालिफाय होतो, त्याचा अर्थ असा होतो का? येस. पण शक्यतो चुकू देऊच नका, कारण तुम्ही त्या चुकण्याच्या हिशोबाने जाल पुढे एक जरी शब्द तुमचा जास्त चुकला तरी तुम्ही आउट होताय, हे लक्षात असू द्या. हा हो सर, तसंच करायचं. हा, हॅलो सर. चालतंय, चला आता टाइम झालाय खूप. आपण उद्या परत एकदा लाईव्ह घेऊ. घ्या सर. हॅलो सर, एक लास्टचा क्वेश्चन घ्या. मी ग्रुपवर 2-3 जणांचे मेसेज वाचली, तर आपल्याला ओपन मध्ये आपण सरासरी जागा आपण 800 पकडूया, आणि मुलांचं असं म्हणणं आहे की मग 3,000 मुलं 100+ नसतील का, किंवा 105 मार्क. त्या गर्दीत घुसूच नका तुम्ही. एक सेकंड, मी सरांचं उत्तर देतोय, बाकीचे तोपर्यंत थांबा. तेच सांगतोय सर, त्या चर्चेमध्ये घुसूच नका. त्यात खूप तज्ञ लोक आहेत पुढे गेलेले, कारण त्या तज्ञाला कोणाला सांगता आलेलं नाही की 19 कट ऑफ लागेल म्हणून. 19 हा काही कास्टचा कट ऑफ आहे का आपला प्रिलिमचा? ओपनचाच आहे ना. त्यामुळे त्या फंद्यात पडू नका, कोण काय बोलतंय. कृपया सगळ्यांनी टायपिंग चालू ठेवा, आणि जरी बसला नाहीत तर टायपिंग व्हायला जाणार नाही. परत क्लरिकलची एक्झाम आहेत, कधी ना कधी आपल्याला ती टायपिंग लागणारच आहे. परत पुढची प्रिलिमची ऍड आहे, ती पण अशीच मोठी असणार आहे. क्लर्कच्या जागा खूप असणार आहेत, कारण आता सगळ्या क्लर्कच्या जागा एमपीसी कडे दिल्यात भरायला. त्या पहिल्यासारख्या सरळ सेवेतनं भरत नाहीत, आणि प्रत्येक जिल्ह्याला तेवढी ती मनुष्यबळाची गरजच आहे. त्यामुळे जागा ह्या कायम जास्तच असणार आहेत. त्यामुळे टायपिंग करा, हेच सांगायचंय. कट ऑफ एकाच भाषेत सांगेल की सर्वांनी टायपिंग करा. कीबोर्ड बद्दल बोला. हॅलो हा बोला. नमस्कार सर. हा बोला. संतोष कोळी बोलतोय, एक सर्व्हिसमॅन, SBC कास्ट. 81 म्हणजे क्वेश्चन बरोबर येते, 162 स्कोर येतोय. तर टॅक्स असिस्टंट साठी सर होप ठेवू शकतो का? नाही सर, क्लरिकलचं करा तुम्ही. क्लरिकल साठी बेस्ट वेळ द्या टॅक्स पेक्षा. हो चालतं, ठीक. ओके, चला आता आपण थांबूया. आता ऍक्च्युअली टाइम पण खूप झालाय. सर हा एक बोला. लास्ट क्वेश्चन घ्या ना सर. ठीक आहे, आपण शशांक सरांचा लास्ट क्वेश्चन घेऊ. आणि काय चिंता करू नका, ज्यांचे प्रश्न राहतात. काय मला अपेक्षित नव्हतं इतके सारे जण तुम्ही लाईव्ह याल. आपण उद्या परत पार्ट 2 घेऊया. उद्या परत आपण यावरती बोलूया. हा, शशांक सर विचारा तुमचा प्रश्न. सर 142 मार्क्स आउट ऑफ 400.
किती 142. 142 म्हणजे 17. छान स्कोर आहे. बिंदास SC टायपिंग करा. फिमेल. SC 100% टायपिंग करा. ओके कोणाला सर, विचारूच थँक्यू. नका काही. वेलकम. ओके हॅलो सर, थँक्यू. हा बोला हनुमान सर. हॅलो. हा बोला. सर मला एक विचारायचं होतं. माझ्याकडे लॅपटॉप आहे. मी घरी राहून टायपिंगची प्रॅक्टिस करू शकतो का? म्हणजे पॉसिबल आहे का समजा? म्हणजे त्यावरती बोलतो. ठीक आहे आता सरांचा तो एक प्रश्नावरती मी शेवट बोलेल. आणि हनुमान सर तुमचा एक काय प्रश्न आहे विचारा. सर माझ्याकडे लॅपटॉप आहे, तर मी घरी राहून प्रॅक्टिस करू शकतो का टायपिंगची? पॉसिबल आहे का समजा नंतर? कारण की इन्स्टिट्यूटला लावण्यापेक्षा समजा घरी केलेले. ओके पाटील सर तुमचा तो प्रश्न आहे. आणि संतोष सर तुम्ही कोणता प्रश्न विचारलात? ठीक आहे ठीक आहे. आता पाटील सरांनी जो प्रश्न विचारला त्यावरती मी बोलतो. नंतर थांबूया. आता कृपया प्रश्न नका विचारू कोणी. उद्या आपण परत लाईव्ह घेऊयात. वेळ पण खूप झाली आहे. तर पाटील सर असं आहे, मी प्रत्येकाला सांगेल तुमच्या जवळपास तुम्ही ज्या तालुक्यात असाल, गावाकडे असाल, कुठेही असाल, तर आपल्याकडे सगळीकडे टायपिंग सेंटर आहेत. फक्त 1 महिना आपल्याला त्यांच्याकडे जायचंय. 1 महिना फक्त एकदा शिकून घ्या. कसे बोट ठेवायचे, कसे पॅसेज मारायचे असतात, ते काही आपल्याला आयडिया सांगतात. स्पीड वाढवायची, कारण त्यांनी ते 10-10 वर्ष सेंटर चालवलेले असतात. त्यामुळे आपल्याला नक्की काहीतरी कळतं. त्यामुळे पहिल्या महिन्याचे 1000 रुपये जाऊ द्या, विचार करू नका. आणि नंतर आपल्या लॅपटॉपवर बिंदास टायपिंग करा. सॉफ्टवेअर तेच देतील आपल्याला सॉफ्टवेअर. त्यांना सांगायचं की सॉफ्टवेअर मला लॅपटॉपमध्ये इन्स्टॉल करून द्या. नंतर आपली घरी टायपिंग करा. पण 1 महिना मला वाटतं सगळ्यांनी आपल्या जवळपास जे काही इन्स्टिट्यूट असेल, गावी असाल तुम्ही, कुठेही असाल, ते इन्स्टिट्यूट तर असतेच, तिथं जाऊन 1 महिना करा. नंतर त्यांच्याकडनं ते सॉफ्टवेअर घ्या आणि नंतर आपलं लॅपटॉपवरती मग जास्तीची प्रॅक्टिस करा. ठीक आहे. ओके चला, आजच्या लाईव्हला आला सर्वजण, त्यासाठी धन्यवाद. आता शेवट हाच करेल मी की वेळ निघून गेल्यानंतर टेन्शन घेण्यापेक्षा आता प्रत्येकाने टायपिंग करा. बाजारात कोण 80 सांगतंय, 75 सांगतंय, 82 सांगतंय, 90 सांगतंय, काही गरज नाही. कुणाचंही काही ऐकू नका. टायपिंग करून ठेवा. ही टायपिंग तुम्ही आता करून ठेवली तर तुम्हाला याचा पुढे फायदा आहे. आणि कुणी नाव नाही ठेवणार. जर तुम्ही कुणाला म्हटले की मला टायपिंगचं स्किल आहे माझ्याकडे, तर कुणी म्हणणार नाही अरे कशाला तो टायपिंगचं स्किल केलंस. ती वायाला जाणारी गोष्ट नाही. त्यामुळे प्रत्येकाने टायपिंगची प्रॅक्टिस करा. कारण काय प्रिलिम सारखाच कट ऑफ कमी लागेल आणि नंतर आपल्या हातात काहीच राहायचं नाही. त्यामुळे वेळ जाऊ देऊ नका. बिंदास सर्वजण टायपिंग करा. सर्वजणाला त्यासाठी खूप खूप धन्यवाद. उद्या आपण आता काही जणांचे प्रश्न राहिलेत निश्चित मला आहे ती पण माहिती आहे की काही जणांना प्रश्न विचारायचे होते, पण वेळावेळी आता विचारता आले नसतील. बऱ्यापैकी आपण सर्वांचे प्रश्न कव्हर केलेत. आपण उद्या परत एकदा असं 9:30 वाजता लाईव्ह होऊया. 2-3 दिवसामध्ये परत एकदा लाईव्ह होऊयात. त्यासाठी धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू. ओके वेलकम. ऑल द बेस्ट सर्वांना टायपिंगसाठी. बाय. गुड नाईट. ओके सर. गुड नाईट सर.